चं काम सुरू असल्यामुळे विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं। पण आजपासून दर्शन पुन्हा एकदा सुरू केलं जाणार आहे। त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी म्हणून गर्दी होऊ शकते। आकर्षक अशी सुंदर सजावट सुद्धा तिथे करण्यात आली आहे। देवाराचा गाभारा जो आहे, शिवाय सोळखांबी, चारखांबी, मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्लू डीजे, पिवळ्या झेंडू कामिनी, पांढऱ्या रंगाचा टोटीस, गुलाब, शेवंती अशा पद्धतीची वेगवेगळी फुलं वापरली गेली आहेत आणि आरास केली गेलेली आहे। ही आरास पुणे इथल्या विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर करण्यात आला। आज विठ्ठलाची महापूजा विठ्ठल मंदिरातील पुजारी तेलंगणा इथे मुंढे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आली। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंदिर समिती अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर हे सगळे यावेळी उपस्थित होते। या सगळ्या विविध रंगांच्या फुलामुळे गाभारा तर उजळून निघालाय, विठुरायाचं रूप सुद्धा उजळून निघालंय, ते आणखी गोजिरं दिसतंय। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शेखर, आता पुन्हा एकदा मूळ रूपात विठोबा दिसतोय किंवा संपूर्ण मंदिराचं आता सगळं रूपडं पालटलेलं आहे, सुंदर आरास तिथं झाली आहे, काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय? रिद्धी, आपल्याला माहित आहे 15 मार्च पासून याच मंदिरामध्ये खरतर जतन आणि संवर्धनासाठी हे मंदिर आणि दर्शन खरतर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं। मात्र आज 2 जून रोजी सकाळपासूनच भाविकांना विठुरायाचं जे आहे ते पदस्पर्श दर्शन जे आहे ते घेता येते। आपण जर पाहिलं तर जवळपास 5 ते 7 तास रांगेमध्ये उभं राहून हे सगळे भाविक जे आहेत ते विठुरायाला खरतर या ठिकाणी दर्शन करतायत, त्यांचा आशीर्वाद घेताना खरतर पाहायला मिळतात। गेल्या अनेक दिवसांपासून खरतर कधी एकदा हे मंदिर पुन्हा एकदा दर्शनासाठी खुलं होईल अशा पद्धतीची भावना अनेक भाविकांची होती। मात्र जतन आणि संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी भाविकांना दर्शन जे आहे ते घेता येते। आपण जर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी याच जतन संवर्धनाचं काम सुरू असताना एक भुयार देखील सापडलं होतं, त्यामध्ये अनेक मूर्त्या देखील सापडल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती खरतर मंदिर प्रशासनाकडून देखील आज संपूर्ण भाविकांना, संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासूनच रांगा लावून दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठीच योग्य नियोजन जे आहे ते याच प्रशासनाकडून केले गेल्याचं पाहायला मिळते। आज सकाळीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी खरतर पूजा देखील झाली, इथल्या पुजाऱ्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी पूजा झाली। अनेक विश्वस्त या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी आपण जर बघितलं तर ही रांग जी आहे ती सकाळपासूनच मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी आल्यामुळं गर्दी देखील होताना पाहायला मिळते। जवळपास 79 दिवस हे मंदिर जे आहे ते विठुरायाचं दर्शन जे आहे ते पदस्पर्श दर्शन घेता येत नव्हतं। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मुखदर्शन घेण्याची सोय जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र आता विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार, त्यामुळं अनेक भाविकांच्या चेहऱ्यावरती समाधान देखील पाहायला मिळते। काही जणांनी दर्शन देखील रिद्धी घेतले, त्यांच्या देखील भावना जाणून घेऊया। पदस्पर्श दर्शन आता विठुरायाचं झालंय, काय नेमक्या भावना आहे? खूप छान वाटलं आम्हाला। रोज येत होतो आम्ही, मुखदर्शन करत होतो, घाटावरून कासार घाटावरून रोज येत होतो इथं आणि मुखदर्शन घेऊन जात होतो, तरी पण समाधान वाटत होतं। देवाला बघितलं का आनंद वाटत होता। कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, भगवंताचं मुख बघितल्यावर कोटी जन्माचं पाप जाते, म्हणून आम्हाला रोज दर्शन करायला यायचं असं खूप इच्छा असते। मग रोज दर्शनाला येतो आम्ही। विठ्ठलाला हार पण रोज आणते भगवंताच्या गळ्यातला। हा, इथं इस्कॉन मंदिरात राहते मी सेवेला। काय नेमक्या भावना? आता दर्शन झालेलं आहे, आता समाधान झालं एकदम। देखील तुमचे चरण झाले समाधान, तर विठ्ठलाचे चरण बघितल्याशिवाय समाधान होत नाही असं आहे। काय तुम्ही पण दर्शन? हो, खूप समाधान वाटतंय। आज गेले 15 दिवसाला, महिन्याला मी चक्कर मारतो। बीड जिल्ह्यातले आहेत आम्ही। हा, समाधान वाटतंय खूप। दर्शन झाल्याच्या नंतर समाधान वाटलं आम्हाला। या ठिकाणी आल्या, तिने देखील दर्शन घेतलेलं आहे, पदस्पर्श दर्शन विठुरायाचं झालं। खूप दिवसापासून वाट पाहत होतो आम्ही दर्शनाची, आनंद झाला आज दर्शन। हो, तर हे सगळ्या भावना ज्या आहेत या भाविकांच्या आहेत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून 79 दिवस जे आहे ती वाट पाहावी लागली विठुरायाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी। आणि आज 2 जून रोजी या ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येते, त्यामुळे नक्कीच एक वेगळं समाधान रिद्धी या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चित शेखर, आणि ही फुलांची केलेली सुंदर आरास त्या भाविकांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आणि मुख्य म्हणजे घरबसल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना विठुरायाचं दर्शन घडवलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद।